जालन्यातील या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात ज्या माता भगिनींनी आपला जीव गमावला त्यांच्या मागे आता त्यांचं कुटुंब निराधार झालं आहे। या कुटुंबातील मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या मदतीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रूपम घुगे यांनी राज्य सरकारकडे आग्रही मागणी केली आहे। अपघातातील मृतांच्या वारसांना तातडीने शासकीय नोकरी देण्यात यावी, अनाथ झालेल्या मुलांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावं। केवळ सांत्वन नको तर पीडितांच्या हाताला काम देऊन त्यांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी। रूपम घुगे यांनी मांडलेली ही मागणी आता जनरेटर बनत चालली आहे। घराचा आधार हरवलेल्या त्या चिमुकल्यांना आता कुटुंबांना सरकार खरंच शासकीय नोकरीच्या माध्यमातून सावरणार का? प्रशासकीय या मागणीची दखल घेऊन पीडितांना दिलासा मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। सर्वप्रथम काल समृद्धी महामार्गावरती जो प्रकार घडलाय, जो ऍक्सिडेंट झालाय, त्याच्यामध्ये 8 महिलांची जी दुर्दैवी मृत्यू झालाय जालना जिल्ह्यामध्ये, त्याबद्दल मी जिल्हा प्रमुख महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते। आज मी इथे येऊन आता त्यांच्या नातेवाईकांशी बोलले, सगळ्यांना भेटले। आज सरकार म्हणतंय की आम्ही 5 लाख रुपये द्यायला तयार आहे। खरंच आजच्या दैनंदिन जीवनामध्ये 5 लाख रुपये यांना अनुदान हे योग्य आहे का? आज तुम्ही इंधनाचे, त्यानंतर पेट्रोलचे, गॅसचे एवढे भाव वाढवून ठेवलेले आहेत। त्यामध्ये प्रत्येक महिला ही आपलं घर चालवत होती, प्रत्येक महिला ही मुख्य होती घरातनं। त्यांनी आज रोजी स्वतःच्या त्यांच्या पैशावरती पूर्ण घर चालवलं। आज त्यांच्या मुलांनी काय करावं? 5 लाखामध्ये खरंच पूर्ण आयुष्य काढू शकतात का? त्यामुळे माझं श्री देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री यांना अशी मागणी आहे की कमीत कमी यांना 25 ते 30 लाख रुपये आपण हे दिले पाहिजे प्रत्येकी एका महिलेला। कारण की आज जर महिला जर सुरक्षित नसेल, महिलाला जर तेवढं संरक्षण किंवा कव्हरेज नसेल, तर महिलांनी आज घराच्या बाहेर काम करावं की नाही करावं हा इथे प्रश्न उद्भवतो। जो कोणी कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार होता त्यांनी यांचे पीएफ काढलेले आहेत का? त्यांनी यांच्या ह्या सर्व महिलांसाठी इन्शुरन्स काढलेला आहे का? त्यांच्या विम्याचे पैसे कुठे गेले? त्यांना आता मी बघितलं GR मध्ये 783 रुपये एवढा रोजगार त्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांना फक्त 300 रुपये रोजगार देण्यात येत होता। तर बाकीचे 400-450 रुपयांचं काय? तर ते पैसे कुठे गेले? तर हे सरकारने याची सखोल चौकशी करायला पाहिजे। कारण की समृद्धी महामार्ग हा मुंबईपासून नागपूर पर्यंत आहे। आज 8 महिलांची घटना घडल्यामुळे आपल्याला दिसतंय, पण अशाच घटना किंवा अशाच कितीतरी महिला या समृद्धी महामार्गावरती काम करत असतील, तर आज त्यांच्या सुरक्षिततेचं काय? त्यांनी हेल्मेट घातलं होतं का? त्यांनी रेडियम जॅकेट घातलं होतं का? हे बघायचं काम कुणाचं आहे? सरकारने याची सखोल चौकशी करावी आणि प्रत्येक महिलेला न्याय द्यावा। कारण की 5 लाख मला नाही वाटत एका व्यक्तीला हे पुरेसे आहेत। एका घरातल्या 4 महिलांचा मृत्यू झालेला आहे, एका घरातल्या 2 महिलांचा आहे, एकटी महिला होती हातगावची। तर ह्या सगळ्या महिलांच्या कुटुंबाने आज कुठे जावं, कोणाला न्याय मागावा? त्यामुळे मी सरकारला ही विनंती करते की त्यांनी ह्या प्रकरणामध्ये जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांची सखोल चौकशी करावी। त्यांना त्यांचे पीएफ आणि इन्शुरन्सच्या विषयी हा पूर्ण आम्हाला सगळ्यांना राईट टू इन्फॉर्मेशन करून ह्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल सगळ्या गोष्टी उघडकीस कराव्या आणि त्यांच्या घरच्यांना न्याय द्यावा ही मी सरकारला विनंती करते। आज जर एखादं विमानाचं जर अपघात झाला तर त्या लोकांना 1 कोटीचा तुम्ही विमा देताय, 1 कोटीचं अनुदान देताय आणि आज समृद्धी महामार्गावरती सामान्य कुटुंबातील जर एखादी व्यक्ती काम करतीये तर त्यांना तुम्ही 5 लाख देताय? हा कोणता न्याय? 95 लाख तुम्ही एक्स्ट्रा विमानासाठी दे का? ते तर श्रीमंत लोक आहे जे विमानाने काम फिरताय, त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते विमानाने फिरताय। पण जे आज दैनंदिन जीवनामध्ये लेबर लोक रोडवरती काम करताय, आज त्यांचं काय? याचा न्याय आणि याचं उत्तर हे सरकारने देणं अपेक्षित आहे। जे मृत्यूमुखी पडले महिला, त्यांच्या नातेवाईकांनी पालकमंत्र्यांच्या बाबत सुद्धा रोष व्यक्त केला, त्यांनी काही स्टेटमेंट वगैरे दिलं नाही। पालकमंत्री काय होतं? आज जालना जिल्ह्यामध्ये जे काही घडतंय, इथले जे काही स्थानिक आमदार असतील, पालकमंत्री असतील, इथले जे काही पुढारी नेते असतील, त्यांचं आज रोजी काम आहे या कुटुंबाला येऊन आधार देणं, यांच्यासाठी येऊन इथे उभं राहणं, हे सगळ्यांचं काम आहे आणि सरकारने या गोष्टीचं उत्तर हे दिलंच पाहिजे। ही एक गोष्ट अशी बोलायची होती
की आज रोजी ज्या महिला मृत्यूमुखी पडलेल्या आहेत त्यांची मुलं आहेत, काही महिलांची मुलं हे छोटे आहेत, कोणाचे नवरे वारलेले आहेत, तर त्यांच्या मुलांना ह्या सरकारने समृद्धी महामार्गावरती, स्टोलवरती म्हणा किंवा एखाद्या सरकारी नोकरीमध्ये यांना रुजू करण्यात यावं आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.